विदर्भातील विमुक्त जाती जमाती हा समाज फार मागासलेला आहे। समाजाच्या विविध समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि उन्नतीसाठी संघर्ष वाहिनीद्वारे विदर्भातील 7 जिल्ह्यात भेट देऊन जनजागृती यात्रा काढण्यात आली। आज ही जनजागृती यात्रा गोंदिया जिल्ह्यातील विजाबत समाजातील समस्यांचा अभ्यास करून शिक्षण, घरकुल आणि विविध समस्या जाणून घेतल्या आणि समाजाच्या नागरिक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून येणाऱ्या काळात त्यांच्या समस्या कशा सोडवल्या जाऊ शकतात हे सांगितलंय। 18 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत विदर्भातील 7 जिल्ह्यामध्ये ही जनजागृती रॅली आहे। प्रामुख्याने भटक्या जमाती, SBC आणि OBC यांचे प्रश्न घेऊन आम्ही एक अभ्यास आणि प्रश्न समजून घेण्यासाठी ही रॅली आहे आणि लोकांना त्यांच्या हक्कासंदर्भात जाणीव करून देण्यासाठी आम्ही ही रॅली काढलेली आहे। संघर्ष वाहिनीची ही 6वी रॅली आहे। विदर्भात 5 वेळा आम्ही रॅली काढलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 30 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही ही रॅली काढलेली आहे। या माध्यमातून प्रामुख्याने आम्ही अत्यंत शोषित आणि वंचित वर्गातील लोक जिथं जिथं राहतात, ज्या स्थितीत राहतात त्यांचा आम्ही अभ्यास करतो, त्यांचे प्रश्न समजून घेतो। मग तो शिक्षणाचा प्रश्न असेल, त्यांच्या घराचा प्रश्न असेल, त्यांच्या अधिकाराचा प्रश्न असेल, राशन कार्ड आहेत, साध्या योजना आहेत, त्या योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही, अशा लोकांसाठी आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतो आणि ते प्रश्न आम्ही सरकारच्या समोर मांडतोय। मग ते मांडताना विधानसभा असो किंवा हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो, दोन्ही माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो। जर सरकार आमचे प्रश्न समजून घेत नसेल किंवा मान्य करत नसेल तर अशा वेळी आम्ही हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुद्धा याचिका टाकून सरकारकडनं प्रश्न सोडवून घेतो। भटक्या जमातीचे प्रश्न हे भयानक आहेत, म्हणजे मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत, शाळाबाह्य मुलांचे प्रश्न आहेत, यांच्याकडे राशन कार्डचे, वोटिंग कार्डचे, आधार कार्डचे साधे डॉक्युमेंट्स नाही आहेत आणि डॉक्युमेंट्स नसल्यामुळे यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागते। मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक रस्त्याच्या कडेला टेंट लावून राहतात, त्यांना घरं नाही आहेत। घरकुल योजना आहे परंतु घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे राहण्याचे रहिवासी दाखल्यांचे पुरावे नाहीत। त्याच्यामुळं आम्हाला सरकारला हे सांगावंसं वाटते की हे लोक जिथे राहतात तिथे तुम्ही त्यांना दाखले पुरावा, कारण प्रत्येक वेळी ते तहसीलमध्ये जाऊन आपले दाखले घेऊ शकत नाही, कागदांचा पुरवठा करू शकत नाही। तेव्हा सरकारने तहसीलदारांमार्फत किंवा SDO मार्फत किंवा डेप्टी कलेक्टरच्या मार्फत स्वतः तिथे जावं, तिथं मोक्का चौकशी करावी आणि त्यांना तिथे जातीचे दाखले द्यावे, वोटर आणि राशन कार्डचे दाखले वितरित करावे, जेणेकरून त्यांचे जगण्याचे प्रश्न सॉल्व्ह होतील आणि स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा त्यांना साध्या गोष्टीसाठी जर झगडावं लागत असेल तर हे स्वातंत्र्याची शोकांतिका आहे, मला असं सांगावंसं वाटते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संघर्ष वाहिनीने एक जनजागृती यात्रा सुरुवात केलेली आहे। जेव्हा आम्हाला कळलं की संघर्ष वाहिनी एक यात्रा काढताय तर स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया हे सुद्धा सम्मिलित होऊन या यात्रेमध्ये सहभागी झाले। आम्ही 7 जिल्ह्यात जवळपास 57 तालुक्यांमध्ये जात आहोत आणि यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील, ते MPSC UPSCचे प्रश्न असोत की जातीविषयक प्रश्न असतील, वर्गाविषयक प्रश्न असतील, नॉन क्रिमिनलचे प्रश्न आहेत, काही विद्यार्थ्यांना जातीचे दाखले भेटत नाही, असे वेगवेगळे प्रश्न घेऊन आम्ही समोर येतो की विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत आणि ते कशाप्रकारे मांडता येतील। आतापर्यंत स्टुडंट राईट्सचा इतिहास तुम्हाला माहीत असेल की आम्ही रिझॉल्विंग ॲटिट्यूडने समोर येत आहोत की कुठलाही विषय घेऊन त्याला रिझॉल्व्ह करायचा, सरकारपुढे मांडायचा, मंत्रालयात मांडायचा आणि तो विषय लोकांना समजून सुद्धा सांगायचा। स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचा मेन ध्येय असा आहे की दबावगट तयार करणे। जोपर्यंत दबावगट तयार होत नाही तोपर्यंत गोष्टी पूर्ण होत नाही, ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही। म्हणून आमचा एक उद्देश हा पण आहे लोकांना जागृत करून दबावगट तयार करणे आणि सरकारकडून आपले हक्क अधिकार मागून घेणे, याबद्दल आमचं जाहीर हे सुरू आहे।